नमस्कार प्रेक्षको. आपल्याला मानवाला जन्मजात देवानं दोन डोळे दिलेले आहे आणि त्याचा कालांतराने आपल्या डोळ्यामध्ये काही प्रकारे विकृती निर्माण होते आणि आपल्याला दिसायला कमी लागतं. अशा वेळेला अचूक आणि सुरक्षित अशी दृष्टी आपल्याला कशी मिळेल, तर ती निश्चित आपल्याला मिळणार आहे डॉक्टर जीवन लाडी यांनी विकसित केलेल्या VOZ या सेफ तंत्रज्ञानामुळं. नेमकं डॉक्टर लाडी यांनी काय याच्यामध्ये काम केलं ते आता जाणून घेऊयात. डॉक्टर लाडी हे अखिल भारतीय नेत्र चिकित्सक संघटनेचे अध्यक्ष होते आणि अतिशय राष्ट्रीय स्तरावरचं त्यांचं काम आपल्याला माहिती आहे. जाणून घेऊयात डॉक्टर जीवन लाडी. नमस्कार, मी डॉक्टर जीवन लाडी, नेत्रतज्ञ, पुण्यामध्ये कॅम्पमध्ये प्रॅक्टिस करतो. ज्यांना रहस्यदृष्टी दोष, मायनस नंबर किंवा मायोपिया म्हणतात, अशा लोकांना लहानपणापासून चष्मा घालावा लागतो. त्यांना कमीत कमी 18 वर्षापर्यंत थांबावं लागतं, कारण 18 वर्षाच्या आत आपण लेझर करू शकत नाही. कारण 18 वर्षापर्यंत डोळा तुमचा वाढतच असतो. 18 वर्षांत मात्र तुम्ही करू शकता. 18 ते 60 वर्षापर्यंत तुम्ही हे लेझर कधी पण करू शकता. ह्या लेझरमध्ये आता प्रचलित असणारी पद्धत आहे, त्याला लॅसिक म्हणतात. लॅसिकमध्ये कॉर्नियाचा एक फ्लॅप घेतला जातो आणि लेझर करून तो फ्लॅप परत टाकला जातो. त्या फ्लॅपमुळे काही प्रॉब्लेम येऊ नयेत म्हणून लॅसिकच्या पुढची टेक्निक डेव्हलप झाली आहे, त्याला म्हणतात स्माईल, स्मॉल इन्सिजन लेंटिकल एक्सट्रॅक्शन किंवा SMILE. ह्या स्माईलमध्ये माझी स्वतःची 2 इन्व्हेन्शन्स आहेत, ज्याला कॉपीराईट मिळालेला आहे इंडियन गव्हर्नमेंटचा. ते म्हणजे एक VOZ आणि दुसरं सेफ. VOZ म्हणजे व्हेरिएबल ऑप्टिक झोन आणि सेफ म्हणजे शेअरिंग अपाइड पोस्ट एक्सट्रॅक्शन. VOZचा अर्थ असा की भावलीचा वापर करून आपण कमीत कमी पेशी वापरतो आणि 30% वरती पेशी आपण डोळ्याच्या वाचवतो किंवा सेव्ह करतो, किंवा ज्या आपल्याला वापराव्या लागत नाहीत त्या तुमच्या डोळ्याला किंवा तुमच्या बुबुळाला आयुष्यभरासाठी जास्त ताकद देतात. हा पहिला भाग. दुसरा भाग की ज्यांचे नंबर जास्त आहेत त्यांना सुद्धा हे ट्रीटमेंट करून घेता येऊ शकते. आणि सेफ्टी त्याला म्हणतो किंवा सुरक्षितता म्हणतो, ह्याच्यामध्ये सध्या जगामध्ये ही सर्वोत्तम आहे. सेफ टेक्निकमध्ये 5 सेकंदामध्ये तुमच्या डोळ्याची नजर पुरवत होते. याचं कारण डोळ्यामधले असणाऱ्या नैसर्गिक फोर्स वापरून किंवा डोळ्यातली शक्ती वापरून आपण तो डोळा मधनं ती जी काही लेन्सची चकती आपण तयार केलेली आहे ती त्याच्यातून बाहेर काढतो. हे झालं VOZ आणि सेफ चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी केली जाणारी प्रोसिजर. मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांना सुद्धा चष्मा मुक्ती कायमची मिळू शकते. त्याच्यासाठी जी डेव्हलप केलेली टेक्निक आहे, जी कॉपीराइटेड आहे इंडियन गव्हर्नमेंट बरोबर, त्याला द लाडी मेथड असं म्हणतात. अल्ट्रासाऊंडचा वापर करून अचूकपणे डोळ्याच्या लेन्सची पॉवर ठरवली जाते, जी मोतीबिंदूच्या ऑपरेशननंतर डोळ्यामध्ये बसवली जाते, जेणेकरून तुम्हाला चष्मा घालायची गरज पडत नाही. प्रचलित पद्धत ही ऑप्टिकल आहे, त्याच्यामध्ये 30% लोकांमध्ये हे कॅल्क्युलेशन किंवा ही पॉवर आपला काढता येऊ शकत नाही. परंतु अल्ट्रासाऊंडमध्ये 100% लोकांमध्ये ही तुम्ही काढू शकता. अल्ट्रासाऊंडची जी डेव्हलप केलेली पद्धत आहे त्याच्यामध्ये लाडी फॅक्टर वापरला जातो आणि ती जवळजवळ 15 पटीने कमी स्वस्त आहे ऑप्टिकल मेथडपेक्षा. त्याशिवाय ती जास्त अचूक पण आहे. माझं नेहमीप्रमाणे जे प्रत्येक माणसाला वयामानानुसार जो कॅटरॅक्ट होतो तसा मला झालेला आणि माझ्या स्वतःच्या ऑपरेशनच्या डिमांड्स खूप होत्या, कारण मला व्हिजन डिमांड्स माझ्या जास्त होत्या, कारण मी स्वतःच आय सर्जन असल्यामुळे आणि मला व्यवस्थितच व्हिजन पाहिजे होतं आणि मला सेफ प्रोसिजर्स हव्या होत्या. हाय डिमांड सर्जरी होती माझी आणि डॉक्टर लाडीनी जी मेथड यूज केली ती अगदी साध्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये यूज केली. म्हणून मला त्या गोष्टीचं कौतुक वाटतंय की जिथे फार हायर इन्व्हेस्टमेंट्स असतात, सध्या डोळ्यांचे इन्स्ट्रुमेंट्स इतके महाग झालेत आणि प्लस म्हणजे इतकी कॉस्ट इफेक्टिव्ह होते की नवीन तरुण डॉक्टरांना ज्यांना कमी पैशांमध्ये कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये बेस्ट रिझल्ट्स देणारी मला ही ट्रीटमेंट वाटली. म्हणून मला ह्या ट्रीटमेंटचं जास्त कौतुक आहे. आणि ऑफकोर्स नजर छानच आहे माझी. माझं ऑपरेशन होऊनही आता 2 वर्ष होऊन गेली आहेत आणि मी एन्जॉय करते माझं व्हिजन सध्याला.
अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. येत्या व्हॅलेंटाईन डेला काय करायचं असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडलेला असतो. पण पुण्यातल्या वर्शिप फाउंडेशननी मात्र माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन ही संकल्पना राबवायचं ठरवलं आहे. होय, माझ्या नदीवरती माझं प्रेम आहे आणि ते मी व्यक्त करणार आहे. कसं करणार, काय करणार, जाणून घेऊयात या फाउंडेशनच्या वतीने. नमस्कार, माझं नाव राज देशमुख. मी वर्शिप फाउंडेशनचं सदस्य आहे. आपण गेले 2018 पासून पुण्यामध्ये पुणे शहरवासियांना, पुण्यातील वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना एकत्रित करून माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन, जो 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे असतो, त्या दिवशी हा उपक्रम राबवत असतो. पुण्यातील वेगवेगळ्या सामाजिक संस्था, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महानगरपालिका आणि वेगवेगळे कॉलेजेस, वेगवेगळ्या शाळा यांना एकत्रित करून आपण हा गेले अनेक वर्ष उपक्रम राबवतो. त्याचा उद्देश एकच आहे की आपली जी प्रत्येक शहराचा परिचय हा त्याच्या नदीवर असतो. म्हणजे लंडन शहर कुठे येतं, बाबा थेम्सच्या काठी वसलेलं आहे, तसं पुणे कुठे येतं, पुणे मुळामुठा काठीचे वसलेलं आहे. आपल्या जे शहराची मूळ ओळख आहे ती आता पुसली जात आहे. मुळामुठाचा जेव्हा तुम्ही मेट्रोमधून प्रवास करता तर वरून खूप छान दिसतं, पण खाली जेव्हा नदीकडे पाहतात तर ते आपण 1 मिनिटापेक्षा जास्त नदीकडे पाहू शकत नाही. तर त्या नदीला परत गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आमच्या वर्शिप फाउंडेशन असेल, आमच्याबरोबर अनेक सामाजिक संस्था असेल, आम्ही गेले अनेक वर्ष प्रयत्न करतोय. आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या नदीच्या रिलेटेड जे इश्यू आहेत, म्हणजे आत्ताच काही पत्रिका बांधवांच्या सांडपाण्याचा त्यात नदीमध्ये कसं सोडलं जातं वगैरे, असे अनेक सामाजिक विषय घेऊन आम्ही प्रयत्न करत असतो. तर एक प्रायोजित त्याला स्वरूप सामाजिक संस्थांनी एकत्र यावं म्हणून आम्ही 14 फेब्रुवारीला सकाळी 7 वाजता आम्ही सगळे दरवर्षी नदीच्या भिडे पुलाकाठी आम्ही डेक्कनला जमत असतो आणि त्या माध्यमातून नदी स्वच्छतेची जनजागृती असेल, आपले जे सामाजिक नदीचे प्रश्न असेल त्याचं एकत्रित विचारमंथन असेल, असे आम्ही अनेक प्रभावी विषय. तिथं काही आम्ही कल्चरल कार्यक्रम साजरे करतो ज्या माध्यमातून नदी स्वच्छतेबद्दल पुणेकरांमध्ये जनजागृती व्हावी. निर्माल्य असेल, आपल्या रोजचा घरचा कचरा असेल तो नदीत टाकू नये यासाठी आम्ही जनजागृती करत असतो. तर माझं सर्व पुणेकर बांधवांना, भगिनींना, सर्व सामाजिक संस्थांना, गणेश मंडळांना, कॉलेजेसला, शाळांना एक आव्हान आहे की येत्या 14 फेब्रुवारी शुक्रवारी सकाळी 7 वाजता आपण सर्वांनी भिडे पूल डेक्कन इथे जमावे आणि आपली मुळामुठा जी नदी आहे, जे पुण्याचं वैभव आहे, त्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन प्रयत्न करू. राजकीय तरुण साक्षर असेल, म्हणजेच जो तरुण आहे आणि तो राजकारणाने प्रेरित असेल, तो राजकारणाची योग्य ती दिशा जाणत असेल, त्या अर्थानं जर तो साक्षर असेल तर देशाची लोकशाही बळकट करायला तो सक्षम आहे, असं जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या युवा संमेलनामध्ये आमदार हेमंत पाटील यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. परंतु प्रश्न विचारला असताना फार मोजके हात वरती आली की राजकारणामध्ये कोणाला यायचं. तर हे आपल्याला व्यासपीठावर बसलेल्यांना चिंतन करण्यासारखं आहे गजानन. कारण राजकारण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे समाजाचा अत्यंत वाईट झालेला आहे. राजकारण्यांबद्दल कोणीही चांगलं बोलताना आढळत नाही, परंतु तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना म्हणल्यासारखं परिस्थिती आहे. कारण सकाळी नळाला पाणी जर नाही आलं तर तेव्हा नगरसेवकाकडे जावंच लागतं, नाली तुंबली तर त्या नगरसेवकाकडे जावंच लागतं, रस्त्यावरची लाईट बंद असली तर नगरसेवकाकडे जावंच लागतं. तेव्हा ही जी व्यवस्था आहे, प्रशासन, राजकारण, समाज व्यवस्था, ही समाज व्यवस्था जे काही देशाचं कायदेमंडळ होतं त्यांनी ही समाज व्यवस्था तयार केलेली आहे. दुर्दैवानं अपप्रकार काही ठिकाणी शिरले असतील, काही घडले असतील, परंतु सगळेच राजकारणी हे काही वाईट असतात असं नाही. दुर्दैवानं अनेक वेळा चित्र त्यांचं त्या पद्धतीनं रंगवलं जातं.
माझी विनंती आपल्याला सगळ्यांना की आपण सगळेजण तरुण आहात, युवा आहात आणि पुढं देश आपला कसा चालला पाहिजे हे ठरवण्याची ताकद तुमची आहे. सत्यजितनं जो विषय मांडला, सत्यजितजींनी तो विषय मी लोकसभेमध्ये सुद्धा मांडला होता की आपण परदेशामध्ये म्हणालात की परदेशामध्ये लोक मिळत नाहीत. परदेशात कशाला, आपल्या देशात मिळत नाही. चांगली स्वयंपाक करणारी बाई मिळत नाही, चांगला ड्रायव्हर मिळत नाही. तुम्ही जर एखादं हॉटेल किंवा रेस्टॉरंट उघडलं तिथं चांगले वेटर तुम्हाला मिळत नाहीत, चांगले कुक मिळत नाहीत. इवन घरी भांडे घासणाऱ्या बायांपासून तर तुमचं बेड नीट लावणाऱ्या माणसांपर्यंत माणसं मिळत नाहीत. संगीताला मोठी तपस्या आणि परंपरा असते. कुटुंबियांचा प्रत्येक श्वास त्याच्यामध्ये गुंतलेला असतो आणि म्हणून उस्ताद फैयाज हुसेन खां यांचा गानवर्धन या संस्थेच्या वतीनं नुकताच एक सन्मान करण्यात आला. हार, शाल, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ व परिवाराला ₹40,000चा पुरस्कार द्यावा आणि इतर सर्वांना पुष्पगुच्छ द्यावे ही विनंती.